बघितलं बाबा किती आनंदाने खात आहेत. आपल्या घरी जेव्हा अशा मोठमोठ्या विभूती येतात त्यावेळी आपण आपल्या बाजूने थोडंफार करायलाच पाहिजे ना. हो, मी शिरा आणि दूध पण म्हणजे तयार आहे. शिरा केलाय ना मी. चालू घेऊन ये. आत्ताच आणू? अगं त्यांना वेळ नाही. हा बघ, आणते. हो. चला आता निघतो मी. मला दुसऱ्या ठिकाणी जायचंय. बाबांची मिनिस्टर साहेबांबरोबर अपॉइंटमेंट आहे. बाबा तुमचे मनापासून आभार. आमच्यावर खूप उपकार केलेत तुम्ही. अहो काही हरकत नाही. आता आपल्या माणसासाठी एवढं करायलाच हवं ना. पण मी सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. विसरू नका. हं? बाकी आनंदी आनंद. काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. आम्ही सोडून येतो. ए दादा चल. अविनाश, मी त्या आमदार भोसलेशी बोलून घेतो. पण तुम्ही मात्र न विसरता त्या दोघींना पाठवा. आनंदी आनंद. किती चांगले आहेत ना बाबा. किती छान बोलत होते. नाही म्हणजे सतत वाटत होतं की असं ऐकत राहावं. आणि कसं आहे ना, म्हणजे आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना आधीच माहित होते. नाही ते तर सगळ्यांनाच माहितीये. आपल्याबद्दल सगळं पेपरमध्ये छापून आलं होतं ना. पिऊ, आगाऊपणा करू नकोस. दत्तो बाबाच्या कृपेने बघ सगळं चांगलं होईल आपलं. अगं आता पण आम्ही त्यांना सोडायला गेलो ना तेव्हा ते म्हणत होते की ते आपले आमदार भोसलेत ना त्यांच्याशी बोलतो म्हणे फोन करून कामासंदर्भात. काय सांगतोय? दादाला विचार. हो ना, म्हणजे खरंच तसं झालं तर खूप बरं होईल. आणि आपल्या रेवतीचंही लग्न होणार, मला खात्री आहे. सगळं त्यांच्या कृपेने चांगलं होऊ दे. अवी, मला ना 2 तोळ्याचा चांगला हार बनव सोन्याचा. अगं काम मार्गी लागू दे. एक काय 10 बनवून देणार. होईल सगळं चांगलं होईल. आता तर त्या दत्तो बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. हं? ए अनु आणि रेवती बरोबर 10:30 वाजता उद्या पोहोचायचं आहे ऑफिसला. तुम्ही उशीर करू नका. आणि चला आता हे सगळं आवरून घ्या. मी ऑफिसला निघतोय. ए तुला क्लासला सोडायचंय का? हो. हा मग चल. हवं दमले असशील. बस जरा बस.
अनु हा अनु चल ना, आवर ना लवकर. हा हे काय आवडतेच आहे. हे पण दद्दो बाबा येऊन गेल्यापासून ना मला इतकं प्रसन्न वाटतंय ना, आतून खूप पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटतंय मला. अशी निगेटिव्हिटी आता निघून चालली आयुष्यातून, आता फीलच आहे तो नाही. हो खूप छान वाटतंय पण मग छान छान डबा द्या आता मला. कुठे आहे तो? हा आणते. तुम्ही चौकशी केली आहेत का कशाबद्दल? त्या बाबांबद्दल? नाही ते चांगलेच असतील पण आपण आपल्याकडनं नीट चौकशी केलेली बरी ना. ते काय ना हे आजकालचे बाबा जरा ढोंगी असतात, खोटे असतात. मग राघवला ओळखतेस ना तू? किती वर्षांपासून येतो माझ्या आयुष्यात. त्याची फॅमिली, आपली फॅमिली, आम्ही एकमेकांच्या फॅमिलीची काळजी करतो, बरोबर? राघव अशा एखाद्या फ्रॉड माणसाची का ओळख करून देईल माझी? आपल्या कुटुंबाबद्दल त्याला पण वाटतच ना, काळजी वाटतेच त्याला. हो चावी कुठे आहे? इकडेच होती. कुठे ठेवली? चला. अहो ऐका ना. नाही तू माझं ऐक. नाही तिथे डिटेक्टिव्हगिरी कोण करायला सांगतो तुला? दरवेळी आयुष्यात भिंग लावून बघण्याची गरज नसते. आणि जेव्हा दत्तो बाबांसारखे महापुरुष घरी येतात ना, तर आपलं नशीब चांगलं असतं तेव्हा ते घरी येतात. आत्ता म्हणालो ना मी तुला, मला किती पॉझिटिव्ह वाटतंय, किती छान वाटतंय. अगं आल्या आल्या त्यांनी प्रत्येक माणसाचं सगळं काय सातबारा सांगितलंय प्रत्येकाचा. आणि ते टिपिकल त्या बाबांसारखे बाबा नाही आहेत अनु. सुशिक्षित, एज्युकेटेड माणूस आहे तो. मग काय सांगितलं त्यांनी? त्यांना निर्देश मिळतो आणि मग ते ती इन्फॉर्मेशन, ती माहिती आपल्याला सांगतात ते. आणि अजून एक प्रश्न आहे माझा. आजपर्यंत आबा गेल्यानंतर आज ताग्यात कोणी केलं का माझ्यासाठी काही? पहिल्या दिवसाची ओळख असेल आपली त्यांच्याशी, त्या माणसाने सांगितलं मी आमदार साहेबांना फोन करतो का तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळावी. आणि आपण त्यांच्यावर शंका घेतोय. काही गरज नाही हे सगळं करायची, कळलं ना? 5 मिनिटात बाहेर ये, नाही आलीस तर मी निघून जाईन. मग रुमाल, वॉलेट दे ना. हो आलेच, देतेच. हे म्हणतात तसं असेल कदाचित. मी उगाच असा विचार करते. आले. अरे कंचे, अरे कसली भिकारी फॅमिली आहे ती फाटकर फॅमिली. पैसा वगैरे काही नाही आहे त्यांच्याकडे, फक्त मोठं घर आहे. तू मला म्हणाला होतास मी त्यांची सगळी कुंडली काढली आहे, मग हे लक्षात नाही आलं तुझ्या? लक्षात आलं होतं बाबा पण अशीच लोक तर आपल्या जाळ्यात येतात ना. ते आहेच, पण भिकारी असले ना तरी एक राणी आहे त्यांच्याकडे. तो फोटो दे. हा हे घ्या. अनुप्रिया पाटकर. साधी सुधी राणी नाहीये ती, चांगली तिखट मिरची आहे. आणि तुला तर माहितीये मला तिखटच आवडतं. यालाच म्हणतात बाटलीत उतरवणं. आता राज्य त्या अनुप्रियावर, आणि तिला थप्पा मीच देणार. या टेबलावर. काय आवी कुठे राहिला? आवी आलो माझ्यासाठी थांबले होते का सगळे? नाही तुझ्यासाठी कोणी नाही थांबलंय. वहिनीने आज खास पदार्थ केलाय, त्यासाठी सगळे थांबलोय आम्ही. ओ खास पदार्थ काय आहे? आमरस.
आमरस. वा 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 वा. दत्तो बाबा येऊन गेले त्यानंतर तू हा आमरस बनवलाय. क्या बात आहे. असा सण असल्यासारखं वाटतंय माहितीये. त्यात आमरस म्हणजे विषय संपला. अरे म्हणून तर आमरस करायला सांगितलं मी तिला. खूप दिवसानं मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटते बघ. माझ्या तिन्ही मुलांच्या चेहऱ्यावर केवढा आनंद दिसतोय. मग गोड तर व्हायलाच पाहिजे की नाही हं? काय आहे, दत्तो बाबांचे पाय आपल्या घराला लागलेत ना, तेव्हापासून घरात फक्त आनंद आहे. निगेटिव्हिटी पळून गेली असेल. हो ना. ऍक्च्युली हवी, इनफॅक्ट सुरुवातीला मला तर वाटलं तो काय करतोय आपण, हे व्यर्थ आहे सगळं. पण नाही, दत्तो बाबा भेटून गेल्यापासून माझे सगळे गैरसमज दूर झालेत. ऍक्च्युली मला पण त्यांचं बोलणं ऐकून इतकं छान वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली लग्न करायची इच्छा मेली होती माझी, पण आता होप्स वाढल्यात लग्न करायच्या. दादा, आई, वहिनी, तुम्ही सगळे इतकं मला फोर्स करत होता की लग्न कर लग्न कर, पण खरंच मला नव्हतं करायचं, इच्छाच नव्हती. पण आता असं वाटतंय की मी पुन्हा एकदा लग्नाला एक चान्स द्यावा. तुमच्या मनात लग्नाचा इतका सकारात्मक विचार आलाय हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही आणि उद्या तर आपण दत्तोबाबांकडे जाणारच आहोत. कुणास ठाऊक, त्यानंतर तुम्हाला कदाचित एक चांगलं स्थळ येईल, ते पक्क होईल आणि मग सगळं चांगलं होईल. कर तिचं तोंड गोड कर. ए चल, ए पहिला चमचा तू खायचा. नाही नाही नाही, चल चल चल, आनंदाची बातमी आमच्यासाठी. चला चला चला. ये वा वा वा. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे होऊन माझी सखी. दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गाव जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव. ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे. मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते. देवा, गेले काही दिवस घरावर खूप संकट आली. माझ्या सकट माझ्या कुटुंबाने प्रत्येक एका संकटाशी 2 हात केले. पण माणूस म्हटल्यावर कुठेतरी तो थकतोच न रे. आमचंही तसंच झालंय बहुतेक. म्हणूनच त्या दत्तोबाबांचा आधार घेतलाय. तूच पाठवलंयस म्हणे त्यांना. खरं खोटं माहित नाही, पण अवीन सकट सगळ्यांनाच असं वाटतंय की ते आम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. काल नुसते ते घरी येऊन गेले तर किती खुश होते सगळे.
यांना असं आनंदात पाहून मला किती बरं वाटलं म्हणून सांगू. मला माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हा आनंद कायम बघायचा आहे. आणि म्हणूनच मी दद्दू बाबांचं सगळं काही ऐकायचं ठरवलंय. मला आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे देव. अनु तुझ्या डोळ्यातलं दुःख अनु कुठे? आणि वेदना मला अनु दिसते. कुठे आहे? आणि त्यावर उपायही इथंच अगं तो टीव्हीचा आवाज जरा कमी कर ना. आहे. विश्वास ठेव. अनु कुठे आहे? तुमच्या अडचणींचे आत आहे दिवस बघ. अरे थांब. रेवती अनु आले आले. हा बाहेर ये लवकर. रेवती रेवती मी तयार आहे. अरे कन्सेंटचा फोन येतोय मला. केव्हा पोहोचणार आणि तयार म्हणजे आज नाही, तिथं ऑफिसला जायचंय आपल्याला. तुम्ही आत्ता लगेच निघाल आता तर 10:30 पर्यंत पोहोचाल तिथे. आवडलं माझं. हो रेवती चला चल निघूया. वहिनी 1 मिनिट, मी फक्त पर्स घेऊन येते. हा लवकर. निघतो. अवी, तू आज आमदारांना भेटणार होतास ना रे? उद्या बघू म्हणतायत. बरं ठीक आहे. कुठे निघालात तुम्ही? अगं आम्ही ते पिओ, तुला किती वेळा सांगितलं बाहेर जाताना विचारायचं नाही म्हणून. एवढं सुद्धा तुला कळत नाही? लहान आहेस का तू अजून? दद्दू बाबाकडे चाललोय आम्ही. कालच ठरलं होतं ना आमचं. तुम्ही खरंच जाताय? खरंच जाताय म्हणजे त्यांनी जाऊ नये असं वाटतंय का तुला? दत्तो बाबांकडे जाण्याने घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत पिहू. आपल्याच फॅमिलीचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल ना तर दत्तो बाबांकडे जाणं महत्वाचं आहे. हो बाबा. अगं तिच्याशी बोलत बसू नका, तुमचं कल्याण होईल. तुम्ही निघा जा. हो देवा, दद्दू बाबांच्या कृपेनं माझ्या रेवतीचं लग्न लवकर ठरू दे. रेवतीचं लग्न नक्की होईल आई, आणि लवकरच होईल. निघू आम्ही. निघा जा. अहो निघतो. दद्दू बाबांना भेटायचं होतं. हा बसा तुम्ही. बाबा बाबा ते आल्या. पाहिलं मी. आनंदी आनंद. मी जेव्हा जेव्हा बाबांना भेटते ना तेव्हा तेव्हा ना मला माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं बघा. खरंच ग, 6 महिने झाले मी बाबांना भेटते. ह्या 6 महिन्यात आमचं एवढं चांगलं झालंय. हो ना, माझ्या सासूबाईंची तब्येत सारखी बिघडायची. बाबांनी दिलेल्या औषधामुळेच त्यांना गुण आला. आता यांना सुद्धा बाबांच्या औषधाचा गुण आला पाहिजे की नाही? हो बाबा. त्यासाठी काय करशील? समजलं बाबा. आनंदी आनंद.
आनंदी आनंद. माझ्यासाठी दद्दू बाबा म्हणजे ना देवाचा अवतार आहेत. माझ्यासाठी सुद्धा. बघ वहिनी, बाबा किती चांगले आहेत ते. आपल्याला पण ना नक्की प्रत्यय येईल, बघ तू. हो. मॅडम, तुम्हाला दद्दू बाबांनी बोलवलंय. तुम्हाला नाही मॅडम, तुम्हाला. मला हो, तुम्हालाच. वहिनी, कसला विचार करतेस? जा ना. या मॅडम. अरे या 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 अनुप्रियाजी, या 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 या. बसा. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज साक्षात अनुप्रियाजी आमच्या ऑफिसला आलेत. म्हणजे आमच्या ऑफिसचं नशीबच उजळ. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड पेय? नाही, काही नको बाबा. वा वा, असं कसं? पहिल्यांदाच आलात तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये. एक मिनिट. हं. नाही नाही बाबा, ऐका ना. ऐका ना, रेवती माझी नणंद, त्यांचे प्रॉब्लेम्स जास्त सिरियस आहेत. त्यांना भेटा ना प्लीज. अहो, पण तुमचा प्रॉब्लेम केवढा मोठा आहे. तुमचं त्याच्याकडे लक्षच नाहीये. पण मला दिसतोय आणि मीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण बाबा, ते मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला ते विसरलात वाटतं. नाही नाही, लक्षात आहे माझ्या. छान. मी सांगितलं होतं, मी सांगेन ते सगळं तुम्हाला निमूटपणे करावं लागेल, मनात कुठलाही संदेह न ठेवता. तर आणि तरच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, नाही तर सगळं व्यर्थ आहे.